भारत सरकारने 1 एप्रिल 1999 पासून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उन्नतीसाठी सुरू केली। बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारास उद्युक्त करून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश होता। केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत स्वयंसेवी संस्थांना हा प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते। याच योजनेअंतर्गत जनसमृद्धी प्रकल्प डिसेंबर 2006 पासून महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली जिल्ह्यात कार्यान्वित झाला। सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रमात 1993 पासून कार्यरत असणाऱ्या मित्र संस्थेला जनसमृद्धी प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाकडे असणाऱ्या नैसर्गिक साधनांचा विकास करून त्यामार्फत त्या स्वरोजगारीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे त्याचं वार्षिक उत्पन्न वाढून तो दारिद्र्य रेषेच्या वर जाईल यासाठीचे वेगळे उपाययोजना करण्यासाठीचे विविध कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ व वसमत या 5ही तालुक्यांमधील 219 गावांमधल्या दारिद्र्य रेषेखालील 6000 शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। सुशिक्षित बेरोजगार आहेत, दारिद्र्य रेषेखालचे युथ आहेत, त्यांच्यासाठी ट्रेनिंगचा पण कार्यक्रम याच्या अंतर्गत आहे। त्याच्यामधून ट्रेनिंग देऊन वेगवेगळे व्यवसाय कसे करावे याच्यासाठीची ट्रेनिंग त्यांना उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत, आणि जेणेकरून त्यांनाही उद्योगधंद्याचा काहीतरी मार्ग मिळेल असा एक प्रयत्न या जनसमृद्धी प्रकल्पामध्ये आहे। शेतकऱ्यासाठीही मार्गदर्शन, आता हे जे केंद्र आहेत आमचे प्रत्येक तालुक्यामध्ये, त्या केंद्रामधून बरंचसं मार्गदर्शन शेतकऱ्यांना सुद्धा उपलब्ध होणार आहे। शेती, दुग्ध व्यवसाय व इतर व्यवसायांच्या द्वारे स्वयंरोजगारी लाभार्थ्यांना 4 वर्षाच्या कालावधीत ₹24,000च्या वर वार्षिक उत्पन्न मिळावे व पुढील वर्षामध्ये ते वाढून लाभार्थी दारिद्र्य रेषेच्या वर येईल हे यात अपेक्षित आहे। जनसमृद्धी प्रकल्पाची उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली। 5 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 3 प्रमाणे 15 स्वरोजगार विकास केंद्रे स्थापन करण्यात आली। प्रत्येक केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे 23 बचत गट, पशुपालकांचे 12 आणि भूमिहीन शेतमजुरांचे 5 असे एकूण 40 स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यात आले। या बचत गटांना नियमित बचत, आर्थिक व सामाजिक विकास तसेच स्वतःच्या, गटाच्या व गावाच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करणे याबाबत प्रशिक्षणे दिली गेली। प्रत्येक केंद्रावर एक पशुवैद्यक शास्त्रात काम करणारा डिप्लोमा होल्डरची अपॉइंटमेंट करण्यात आली। प्रत्येक तालुक्यासाठी एक सामाजिक संघटन करण्यासाठी एक MSWची अपॉइंटमेंट करण्यात आली आणि त्यांच्यामार्फत आणि प्रत्येक तालुक्याला एक कृषीधन पर्यवेक्षकाची अपॉइंटमेंट करण्यात आली। गटांच्या प्रकारानुसार वाडी गटांना फळबाग व सुधारित शेती तंत्रज्ञान, पशुपालक गटांना संकरित गोपैदास आणि दुग्ध व्यवसाय तसंच भूमिहीन लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण या संदर्भातही प्रशिक्षणे दिली गेली। वाडी गटातील शेतकरी कुटुंबांना 1 एकर क्षेत्रात 20 किंवा 30 आंबा कलमे व 30 किंवा 20 अंजीर, पेरू, आवळा, सीताफळ यापैकी एकाचं कलम देण्यात आलं। सदर कलमांच्या लागवडी संदर्भात कलमांसाठी खड्डे खणणे, खते टाकणे, कलम लावणे, आधार देणे, पाणी देणे इत्यादींबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले। यांना ज्या प्रकारची शेतकऱ्यांना आपण झाडं दिलेली आहेत त्या झाडांमधनं त्यांना पुढे काही वर्षांनी इमारती लाकडाची उपलब्धता व्हावी, इंधनाची समस्या सगळीकडेच अतिशय भेडसावते आहे, त्यांना या वनीकरणाच्या रोपांपासून इंधन भरपूर मिळावं। त्याचप्रमाणे काही रोपं आम्ही अशीही देतो की ज्या रोपांमधून चाऱ्याची सुद्धा या लोकांची गरज भागली जावी, जनावरांना या बांधावरच्या वनीकरणाच्या झाडांपासून जसं सुबाबूळ आहे, शेवगा आहे, या झाडांपासून हिरवा चारा जनावरांना मिळत राहावा अशी एक संकल्पना याच्या मागे आहे आणि एवढ्याच करता वनीकरणाची रोपं आम्ही शेतकऱ्यांना बांधाभोवती लावण्याचा आग्रह धरतो। सुधारित शेती अंतर्गत लाभार्थ्यांना सोयाबीन, हरभरा, गहू, भाजीपाला, इतर सुधारित वाणांची लागवड, त्याबाबतचे तंत्रज्ञान, गांडूळ खत निर्मिती व पर्यावरणपूरक शेती
अशा नवनवीन तंत्रांचा वापर करून उत्पन्न वाढवणे हे कार्यक्रम देण्यात आले. वाढी लावल्यानंतर सुरुवातीच्या काळात उन्हाळ्यामध्ये कलमांना पाणी देण्यासाठी वाढी लाभार्थ्यांना 300 लिटर्सच्या पाण्याच्या टाक्या, डिफ्युजर्स, पाईप्स हे साहित्य प्रकल्पातून देण्यात आलं. ज्या कुटुंबांकडे थोडी शेती व गाय म्हैस आहे त्यांना कृत्रिम रेतन व संकरित जनावरांपासून होणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यामध्ये कृत्रिम रेतनाद्वारे संकरित गायी व म्हशींची पैदास करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक लाल कंधार या जातीचे वीर्य वापरून लाल कंधार प्रजातीचे मूल्यवर्धन करण्यात आले. उत्पादित फळांच्या प्रक्रियेसाठी तसेच दुधाच्या विक्रीसाठी सोयी करणं, शेती निविष्ठांसाठी कृषी मित्र केंद्राची स्थापना करणं, जिल्ह्यातल्या सर्व बचत गटांचं फेडरेशन स्थापन करून प्रकल्प कालावधी संपल्यावर प्रकल्पाचं फेडरेशनला हस्तांतरण करणं यात अभिप्रेत आहे. स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून जनसमृद्धी कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर मोठा भर दिला आहे. बचत गटांमुळे महिलांना स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवणे शक्य झाले आहे. आपल्या प्रगतीबद्दल बोलताना त्या सांगतात, मित्र संस्थाकडून आम्हाला 1.5 लाख रुपये अनुदान भेटलं. आम्ही कृषी केंद्र चालू केलं. जनसमृद्धी कार्यक्रमामुळे भंशी कोरडवाहू शेती असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना फळबाग, गांडूळ खत निर्मिती, सुधारित शेती अशा उपक्रमांद्वारे वाढीव उत्पन्नांची हमी मिळाली आहे. पहेनी तालुका हिंगोली इथल्या रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या सदस्य सौ शारदाबाई लक्ष्मण जमदाडे यांनी आपल्या वाडीत तसंच शेतीत गांडूळ खताचा वापर करून शेतीचं उत्पादन वाढवलं आहे. केवळ खरीपाचे एकच पीक घेऊ शकणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांकडे आज 1 एकर निश्चित उत्पन्न देणारी फळबाग उभी आहे. केसापूर तालुका हिंगोली येथील केशवराज महिला बचत गटाच्या सौमित्रा रुस्तुमा शिंदे यांनी आपल्या शेतात अंजिराचं यशस्वी उत्पादन घेऊन मोलमजुरीसाठी कुटुंबाची भटकंती थांबवली आहे. त्याविषयी बोलताना त्या म्हणतात, 30 झाडं आंब्याचे आहेत आणि 30 अंजीरचे आहेत. तर 30 पैकी 22 झाडं आमच्या अंजीरचे आहेत आणि अजून मित्रबाप संस्थाकडून आपल्याला झाडे भेटलेले चूक पुन्हा आम्ही लागवण सुरू केलेली आहे. त्याची मेहनत, पाणी टाकणे, हे करणे अंजीरले अजून सुरू केलेले आहे आणि आंब्याची अजून निगराणी सुरू आहे. आणि बाकीच्या महिलांना सांगत असतो की तुम्ही असे झाडं लागवण करा, यांना पाणी टाका, आमचे झाडं येऊन बघा कसे वाढायलेत, कसे व्हायलेत, यांचं पहा, तुम्ही उत्पादन कसं व्हायला हे पहा. म्हणून आम्ही माहिती देत असतो. अजून माहिती आमची परंपरा सुरू आहे आणि सगळ्या महिलांना माहिती करतो. जून 2007ला आम्हाला झाडं मिळाली आणि 1.5 वर्षांना त्याची उत्पादन सुरू झाली. बाई संस्थाकडून मिरचीचे बी मिळालं आम्हाला. या अंजीरचं झाडं मिळाली. तर अंजीरची झाडं लागवण केल्यावर आंतरपीक घ्यावं म्हणून मिरची लावली. तर ही बाई संस्थानं मिरची दिली आम्हाला आणि ते मिरचीचं पीक एकदम चांगल्या प्रकारे घ्यालो आम्ही. त्याच्याकडून भरपूर फायदा व्हायला आमचा. आणि पहिल्या सारी आम्ही काय करायचो, अंजीर लावायच्या अगोदर कापूस घ्यायचो आणि सोयाबीन घ्यायचो. त्याच्यामध्ये तेवढं उत्पन्न निघायचं नाही. पण या मिरचीमध्ये लय भरपूर उत्पन्न निघालं, मिरची आणि अंजीरमध्ये. हिंगोली तालुक्यातलेच बाबूराव मोहन आडे या बोर्जा इथल्या शेतकऱ्यानं आंबा, पेरू, भाजीपाला यांचं उत्पादन घेऊन दारिद्र्य रेषेबाहेर पाऊल टाकलं आहे. सेनगाव तालुक्यातल्या कहाकर खुर्द इथल्या रामेश्वर शिवाजी ठाकरे, संतोष डोखळे, केशव लक्ष्मण डोईफोडे या शेतकऱ्यांनीही आपल्या 1 एकराच्या वाडीतून पेरू व सीताफळाचं उत्तम उत्पादन घेतलं आहे. जनसमृद्धी कार्यक्रमाबद्दल ते सांगतात, आम्ही पहिल्यानं सोयाबीनचं पीक आणि पराठीचं पीक घेत होतो. त्याच्यामुळे हे जांभवाडी लावली, याच्यावरून बराच फायदा आहे. अत्यंत कमी दूध देणाऱ्या गावठी गाई म्हशींमुळे पशुधनाचा हिंगोली जिल्ह्यात म्हणावा तसा विकास झालेला नव्हता. गायींचा उपयोग केवळ शेतीला बैल पुरवणे एवढाच होता. गायींपासून विक्री करण्याएवढे दूध मिळू शकते याबद्दल लोक साशंक होते. जनसमृद्धी कार्यक्रमामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे थोडी शेती व दुधाळ जनावरं, गाय म्हैस आहेत त्यांचे गोपालन बचत गट करण्यात आले. आम्ही जे गोपालक गट तयार केला आहे जे महाराष्ट्र, त्याची आम्हाला अगोदर काहीही माहिती नव्हती. जेव्हा आम्हाला भाऊसाहेब डॉक्टर साहेबांनी त्याची माहिती दिली, ती माहिती आम्ही ध्यानात घेऊन त्यांचे जे सल्ले आहेत, सल्ले भरपूर ध्यानात घेऊन आम्ही
त्यांचा वापर करतो. माझ्यापाशी 2 बैलजोडे, एक गाय आहे. गाय सध्या त्यांच्या इंजेक्शनामुळे गावा घातलेली आहे. त्यांनी जे सल्ला दिला किंवा पुढं चालून जी गावरान गाय आहे ती पुढं चालून जेव्हा तिला वासरू होईल ते संकरित होईल, त्याच्यामुळं दुधावर भरपूर फरक पडेल. ते सल्ला आम्ही ऐकून त्याच्यामुळं त्यांची गाय त्याच्या हाती आम्ही इंजेक्शन देऊन पळून घेतली. या गटांची मित्र संस्थेच्या अहमदनगर व संगमनेर या भागातल्या संकरित गोपैदास कार्यक्रमातील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहल काढण्यात आली. तेथे त्यांना संकरित गोपैदाशीद्वारे दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर होऊ शकतो हे प्रत्यक्ष पाहावयास मिळाले. त्यामुळे आपणही आपल्या गावठी गाई म्हशीपासून जास्त दूध देणारी संकरित जात निर्माण करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी असा या गोपालकांनी निश्चय केला. गाय माझावर आल्यावर संस्थेच्या पशुधन सहकार्यास बोलावून गायीस कृत्रिम रेतन करून घेणे, जनावरांच्या संगोपनासाठी हायब्रिड नेपियर, मका, बाएफ, बाजरा अशा चारा पिकांची लागवड करणे, जनावरांचे लसीकरण करणे, गव्हाच्या घवंद्यापासून प्रक्रियेद्वारे चारा तयार करणे इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. सहभागी पशुपालकांनी संकरित गोपैदाशींकडे वळावे यासाठी जनसमृद्धी कार्यक्रमात जन्मलेल्या कालवडींचे मेळावेही आयोजित करण्यात आले. लाभार्थ्यांकडील देशी गाई म्हशी नियमित माझावर याव्यात यासाठी त्यांना खनिज मिश्रण व पशुखाद्य तसेच जन्मलेल्या संकरित कालवडींची योग्य वाढ व्हावी यासाठी त्यांना बाल आहार आणि पुढे वाढीच्या काळात पशुखाद्य, खनिज मिश्रण देण्यात आलं. आज जनसमृद्धी कार्यक्रमात दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारीकडे 1200 संकरित कालवडी तयार झाल्या असून सरासरी 100 लिटर दुधाची रोज निर्मिती होत आहे. दुधाच्या उत्पादनातून गोपालकांना समृद्धीचा नवा मंत्र गवसला आहे. जनसमृद्धी कार्यक्रमातील संकरित गोपैदास कार्यक्रमामुळे झालेल्या फायद्याबाबत पशुपालक सांगतात. पहिल्या सुरुवातीला डॉक्टर साहेब गावात आलते, त्याने आम्हाला संकरित गायीविषयी माहिती दिली. आम्हाला माहितीबद्दल काही माहिती नव्हती, आम्हाला खूप घाबरले आणि झालं. आम्हाला डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं, त्यानंतर जे जे सांगितलं ते आम्ही केलं. संकरित गायीपासून आम्हाला खूप फायदा व्हायला. आम्ही काय करायचो, म्हशी आपल्या सांभाळायचो. येली 12 महिने आम्ही त्या म्हशी धनावीत जाऊ नसो, तर दूध मग कमी व्हायचं, पण आम्ही दूध आटल म्हणून कमी होईल म्हणून आम्ही काढत जाऊच नसो. तर आम्हाला ती लुस्कान बरीच व्हायची. मग हे सांगितलं याईनं की म्हणजे बा तुम्ही 3-4 महिन्यानंतर म्हशी धना जाऊ द्या, काय हरकत नाही, जाऊ द्या पाहिजे म्हणजे चांगलं आहे. मग त्याच्यापासून त्याने आमच्या सोयी सुविधा केलेल्या आहेत. आम्हाला जायला 3-4 किलोमीटर जावं लागलं म्हशी घेऊन, कुठं धनावरचं जायचं असलं कुठं तर मग जाता जाता आम्हाला कुठं परेशान व्हायचे, ते भेटत नाही, डॉक्टरांना जागा भेटत नाही. मग आमची लुस्कान व्हायची. पण आम्ही जे गट तयार केला तो आमच्या याचा गटाचा चांगलीच व्यवस्था. डॉक्टर साहेबांना म्हणले तेव्हा फोन कोणाही टायमाला फोन करा, तुम्ही येऊ शकले. आमची धनावर मस्त धनावली, आमची चारी धनावर धोरायचं की त्याच्या हाताने आम्ही समजी कामं केलेली धनावाची. 5-5, 6-6, 7-7 महिने झाली म्हशी आमच्या गावात गेलेल्या, ज्यामुळे आपलं बरंच त्याने आमची व्यवस्था केलेली आहे. हां, माझं नाव शरद गणेशराव जाधव आहे. माझं गाव केंद्रा खुर्द, शेनगाव तालुक्यामधलं आहे. आणि आमच्या बचत गटाचं नाव आहे श्रीकृष्ण गोपाळ बचत गट. ह्याच्यामध्ये 10 सदस्य आहेत. पहिले माझ्याकडं एकच गावरानी गाय होती, पांढरी आहे ती. आणि तिला डॉक्टर गावंडे यांनी कृत्रिम रेतन करून तिला जर्सी झालेली आहे, ती तांबडी कारवड. आणि तिच्यापासून तिला पुन्हा कृत्रिम रेतन करून पुन्हा तिच्यापासून एक मला जर्सी गाय मिळालेली आहे. आणि पहिले माझी पांढरी गाय होती, तिचं मला दिवसातलं 2 लिटर दूध मिळायचं. आणि आता तिच्यापासून ही जर्सी झालेली आहे. तिचं मला 24 घंट्यामधून 10 लिटर दूध मिळते. आणि तिचं हे छोटं एक वासरू आहे बस. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती व पूरक व्यवसायांवर उपजीविका करणारे भूमिहीन मजूर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक व्यावसायिकांना मजुरीशिवाय अन्य पर्याय नाही. शेती या सर्वांना सामावून घेऊ शकत नसल्याने मोठ्या प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर शहरांकडे होते. जनसमृद्धी कार्यक्रमामध्ये अशा भूमिहीन मजुरांचे बचत गट तयार करून त्यांना कौशल्यावर आधारित व्यवसाय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी काहींनी पारंपरिक व्यवसायामध्येच कार्यक्रमातून मदत घेऊन उत्पन्नात वाढ केली आहे, तर काहींनी नवीन व्यवसाय सुरू करून
आपलं आणि कुटुंबाचं स्थलांतर थांबवून प्रगती केली आहे. काहींचे व्यवसाय वैयक्तिक आहेत, तर काहींनी सामूहिकरित्या व्यवसाय सुरू करून त्याद्वारे उत्पन्न ते मिळवित आहेत. दिग्रसवाणी तालुका हिंगोली इथल्या नवी दिशा महिला बचत गटाच्या सौ सिंधू खंदारे यांनी जनसमृद्धी कार्यक्रमातून मिळालेल्या रुपये 15,000 भांडवलावर स्टील भांड्यांचा उद्योग सुरू केला. आठवडी बाजार तसंच गावोगाव स्टील भांड्यांची विक्री करून त्या दरमहा सरासरी 2500 रुपये ते 3,000 रुपये इतका नफा कमवतात. आपल्याला मिळालेल्या संधीमुळे झालेल्या प्रगतीबाबत बोलताना त्या म्हणतात, आम्हाला मित्रा संस्थेच्या वतीनं हे व्यवसाय मिळाला, तर आम्ही याचा फायदा घेत होता. कधी गावात निघतो, कधी बाहेरगावी जाऊन निघतो, बाजार थोडंफार काही याच्यात मिळतुगत राहते. ते महिन्याला 100, 2,000, 2,500 असं उरतं. दिग्रसवाणी तालुका हिंगोली इथल्या नवी दिशा महिला बचत गटाच्या शेख मालनबी शे पाशू आणि पान कनेरगाव तालुका सेनगाव इथल्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या सौ प्रभावती मनोहर धाबे या दोघीही पूर्वी बांगड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करत असत. अपुऱ्या भांडवलामुळे पुरेशी कमाई होत नसे. जनसमृद्धी कार्यक्रमातूून मिळालेल्या रुपये 15,000 भांडवलांवर दोघीही आता आपल्या भागात दरमहा रुपये 3,500 ते 4,500 रुपयांची कमाई करत आहेत. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत बोलताना त्या सांगतात, मेरा नाम मालन भी है. हम गट में ये नए भूमि गट है, महिला बचत गट. हमको मिला 15,000 रुपये. हमने चूड़ी की दुकान लगाई, उस पे महीने में 1,000 रुपये आते हमको. शिरड शहापूर तालुका औंढा नागनाथ इथल्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या सौ ललिता दिगंबर उभे या शिवणकाम करतात. जनसमृद्धी कार्यक्रमातून मिळालेल्या रुपये 15,000 भांडवलावर त्यांनी एक फॉल पिकोची आणि एक शिलाई मशीन घेतली. त्या आपल्या कामातून दरमहा रुपये 3,000 ते 4,000 मिळवत आहेत. याच गटाच्या सौ वर्षा कैलास कटारे या ब्युटी पार्लरच्या व्यवसायासाठी मिळालेल्या मदतीतून आज रुपये 3,000 ते 4,000 कमवत आहेत. जनसमृद्धी कार्यक्रमात भूमिहीनांच्या काही गटांनी सामूहिकपणे देखील व्यवसाय उभे केले आहेत. ग्रामीण भागातील मुलांना संगणक शिक्षण देण्यासाठी या संस्थेने मित्राबाई संस्थेने आम्हाला मदत केली आणि त्यातून संगणक उपलब्ध करून दिले. या संगणक उपलब्धीमुळे ग्रामीण भागातील मुलामुलींना गरीब मुलामुलींना त्यांना संगणक शिक्षणाची चालना मिळाली आणि त्यांना संगणक प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही या संस्थेनं दिलेल्या सहाय्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. देववाडी तालुका कळमनुरी इथले सिद्धेश्वर व त्रिकाल संध्या हे पुरुष बचत गट, आखाडा बाळापूरचा संत फुलराज महिला बचत गट आणि शेवाळा इथला सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांनी टेंट हाऊस, मंडप डेकोरेशन, बिछायत केंद्राचे व्यवसाय सुरू करून ते यशस्वी केले आहेत. सावित्रीबाई फुले महिला बचत गट वैजापूर तालुका हिंगोली, पंचशील महिला बचत गट हिवरा व रमामाता महिला बचत गट शेवाळा तालुका कळमनुरी, जगदंबा महिला बचत गट तामती तांडा व गुलाब महिला बचत गट मेथा तालुका औंढा नागनाथ या गटांनी जनसमृद्धी कार्यक्रमातून मदत घेऊन मळणी यंत्र घेतली. पीक काढणीच्या हंगामामध्ये या महिलांना या व्यवसायातून वर्षभराची बेगमी होण्याइतका रोजगार मिळतो असं त्या सांगतात. जनसमृद्धी कार्यक्रमातील सर्व सहभागी कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर येण्यासाठी मार्ग मिळाला असून त्यांच्या जवळील पूर्वी अपुऱ्या वाटणाऱ्या साधन संपत्तीचं जनसमृद्धीच्या परिसस्पर्शानं आता शाश्वत विकासाच्या माध्यमात रूपांतर झालं आहे. हेच या कार्यक्रमाचं यश आहे.